देखील मुख्यमंत्री आणि महायुती सरकारकडनं मोठी अपेक्षा लावून प्रयत्न करण्यात येईल. तुम्ही कसं बघताय दौऱ्यात? महाराष्ट्रात येणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचं नक्कीच स्वागत केलं गेलं पाहिजे, परंतु ही गुंतवणूक होत असताना ही गुंतवणूक करण्यासाठी जे राज्य सरकारचं कामकाज आहे ते अजून तितकंसं सुरळीत सुरू झालंय असं दिसत नाही. म्हणजे अनेकदा आता या पद्धतीची नाराजी आणि ही नाराजी व्यक्त करण्याच्या पद्धती वाढत गेल्या तर कदाचित गमतीनं म्हणावं लागेल की मग हे राज्य सरकार आहे की नाराज सरकार आहे, अशी परिस्थिती आहे. परंतु मुख्यमंत्र्यांना नक्की शुभेच्छा आहे की जेणेकरून ती गुंतवणूक यावी आणि येणारी गुंतवणूक ती केवळ कागदावर राहू नये तर ती प्रत्यक्षात यावी आणि त्यातून महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा हीच अपेक्षा आहे. मला कालपासून भारतीय शपथविधीची चर्चा जोरदार असं म्हणतात आहे का पवारसाहेबांनी करगिलमध्ये बैठक झाली, पवारसाहेब नाराज झाले, त्यानंतर दुसऱ्या बैठकीत दादा अनुपस्थित राहिले, षडयंत्र कोणाचा होता हा देखील मला वाटतं एक घटना घडली, त्या घटनेनंतर बरंचसं पाणी पुलाखालून वाहून गेलं आणि तरी सुद्धा जर शिळ्याकडीला ऊत आणण्याचा प्रयत्न जर होत असेल आणि तो ठराविक प्रसंगी म्हणजे विशेषतः मंत्रिमंडळातून डावललं गेल्यानंतर होत असेल किंवा काही आरोप झाल्यानंतर होत असेल तर याच्या मागची कारणमीमांसा आणखी सखोल पाहिली पाहिजे. परंतु त्यानंतर अनेक घटना होऊन गेलेल्या आहेत. आता सरकार जनतेनं जरी मान्य नसलं तरी सुद्धा ऑन डॉक्युमेंट हे त्यांना ऑन रेकॉर्ड बहुमत दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त या कामकाजात लक्ष दिलं तर जास्त उचित ठरेल. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी ती गोष्ट महत्वाची ठरेल. उगाच जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा उकरून त्यातून नेमकं काय निष्पन्न होणार हे समजण्यापलीकडे. षडयंत्र कोणाचा होता? कारण भुजबळसाहेब असं म्हणतात की काँग्रेसच्या आधाराला शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं षडयंत्र. मला वाटतं जर मान्य भुजबळ साहेबांनी स्टेटमेंट केलं असेल तर ते त्याच्याविषयी उकल किंवा खुलासा करू शकतो. पालकमंत्री पदाचा विषय आहे. बीड अनेक दिवसांपासून घुमतंय गाजतंय. कुठेतरी आता बीड शांत होण्याची अपेक्षा अजित पवारांकडून व्यक्त करण्यात यावी असं वाटतंय. तर ही अपेक्षा प्रत्येकच भागाची अपेक्षा आहे, कारण पालकमंत्री पद नेमकं कशासाठी हाच एक महत्वाचा मुद्दा आता तयार झाला. कारण पालकमंत्री पदाची एवढी चर्चा आणि त्यामध्ये एवढं स्वारस्य का हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे. आणि जसं मी म्हणालो त्या पद्धतीने इतक्या प्रत्येक गोष्टीवर जर घटक पक्ष नाराज होत असतील तर हे राज्य सरकार आहे की नाराज सरकार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडेल. त्यामुळे मला वाटतं की याची एवढी चर्चा आणि याच्यावरून एवढी नाराजी ही नेमकी का होते हे सुद्धा पालकमंत्री पदासाठी नाराज असणाऱ्या लोकांनी जनतेला सांगितलं पाहिजे. आणि जनतेची अपेक्षा आहे की तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुमचं आता सरकार आलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय हे धडाडीने घेणं गरजेचं आहे. अक्षय शिंदेच्या प्रकरणात थेट कोर्टानेच आशेरे उठलेले पाहायला मिळत आहे. पोलिसांवरच सगळं प्रेशर टाकलं गेलं होतं का असा देखील प्रश्न उपस्थित होते. काय तुम्ही कसं बघताय सगळं? पोलिसांवर जर प्रेशर टाकलं गेलं तर ते कोणाकडून टाकलं गेलं याचा शोध घेणं जास्त गरजेचं आहे. आणि तत्कालीन गृहमंत्री हे आता मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडेच गृह मंत्रालय, त्यामुळे मला वाटतं ते दावसून आल्यानंतर त्यांच्याकडून हा खुलासा मागणं हे जास्त योग्य राहील. एकनाथ शिंदे नाराज आहेत, अजित पवार नाराज आहेत असं बोललं जातं. तुम्ही एकंदरीत या पक्षाकडे, तिन्ही पक्षांकडे आणि युती सरकारकडे कसं बघता? मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे. कारण जे मॅन्डेट मिळालेलं आहे या मॅन्डेट विषयी अनेकांच्या मनात अनेक शंका आहेत. आणि राज्य सरकार अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा इतके जवळपास 1.5 महिना होऊन गेल्यानंतरही अजूनही सुरळीत कामकाज सुरू झालंय का हा प्रश्न अजूनही प्रत्येकाच्या मनात तसाच कायम आहे. कारण पालकमंत्री पद होण्यासाठी किंवा नियुक्तीसाठी लागलेला वेळ, त्यानंतरही त्यातून होणारी नाराजी, या नाराजीनंतर जे 2 प्रमुख घटक पक्ष आहेत त्यातले नेते अनेकदा नॉट रिचेबल असणं, या गोष्टी जर बघितल्या तर हे कुठल्याही ज्याला आपण सक्षम आणि सुदृढ असं सरकार आहे असायला पाहिजे त्या दृष्टीनं ही योग्य पावलं आहेत असं वाटत नाहीये. कारण राज्य सरकारकडे जर एकूण पाहिलं तर हाताच्या बोटावर मोजण्या इतके मंत्री सोडले तर इतर कोणीही सक्रिय आपल्याला दिसत नाहीये, ऑन फील्ड दिसत नाहीयेत आणि महाराष्ट्रासमोरचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने हिरिरीनं प्रयत्न होतात असं चित्र नाहीये. कालपासून उदयनराजची चर्चा जोरात सुरू झाली. उदय सामंत 20 आमदारांना तिसरी शिवसेना भाजपसोबत भाजपमध्ये जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मला वाटतं या चर्चा आणि नाराजी याला कुठेतरी आपण म्हणतो की अनेक जरी खुलासे यावर होत असले तरी आग असल्याशिवाय धूर दिसत नाही असा एक सर्वसामान्य एक नियम आहे.
त्यामुळं कुठं खरंच काही धुकतंय का हे बघणं गरजेचं आहे. काल ट्रम्प यांनी शपथविधी घेताच मेक्सिको बॉर्डरवर नॅशनल इमर्जन्सी लावली. एका बाजूला भारतात सुद्धा बांगलादेशी घुसखोरांचा एक मोठा ज्वलंत विषय पेटताना दिसतोय. अगदी मग पुणे जिल्हा असेल, पिंपरी चिंचवड असेल, पॉलिसी लेव्हलवर मोदी सरकारकडनं असाच देखील ठोस निर्णय घेणं अपेक्षित आहे. तर नक्कीच पॉलिसी लेव्हलवर हा निर्णय घेत असताना यामध्ये कुठेतरी राजकीय हेतून प्रेरित निर्णय होऊ नये ही मात्र नक्कीच अपेक्षा आहे. परंतु देशाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये कोणतीही तडजोड ही केली जाऊ नये ही प्रत्येक नागरिकाची भावना आहे. काल रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की प्रत्येक पक्षात फेरबदल हा होतच असतो. राष्ट्रवादी म्हणजे आमच्या पक्षात पण शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काही फेरबदल होतील. काय नेमके हे फेरबदल होतील असं तुम्हाला एक खासदार म्हणून पक्षात वाटतं? तर यामध्ये आता सगळ्या कार्यकारिणीची आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. माननीय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं जी कामगिरी केलेली आहे, विशेषतः 2 जुलैला पक्ष फुटीनंतरची परिस्थिती होती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्यानंतर लोकसभेमधलं जे दैदिप्यमान यश आहे हे करत असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचं नेतृत्व हे यामध्ये एक महत्वाची गोष्ट होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात असताना प्रत्येक कार्यकारिणीचा आढावा घेऊन जिथे आवश्यकता आहे तिथे हे फेरबदल हे नक्कीच केले जातील असे संकेत स्वतः आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी पक्षाच्या बैठकीमध्ये दिले होते. त्यामुळे ते फेरबदल हे नक्की अपेक्षित आहे. प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत काही चर्चा किंवा काय बदल होऊ शकतो? मला वाटतं हा संपूर्णपणे आदरणीय पवार साहेबांचा निर्णय असेल, कारण सुरुवात जेव्हा खालून होते तेव्हा ती जास्त टिकणारी सुरुवात असते. त्यामुळे त्या दृष्टीने उचित निर्णय हे आदरणीय पवार साहेब योग्य वेळी घेतील. वाल्मिकरांच्या संदर्भातल्या ज्या काही प्रॉपर्टी किंवा असेट्स आहेत, त्यांच्या लोकांच्या संदर्भातल्या असेट्स आहेत त्या सीज होताना दिसत आहेत. मात्र अजूनही कुठेतरी ईडी जी आहे ती इन्व्हॉल्व्ह झालेली नाही. सुप्रियाताईंनी सुद्धा या गोष्टीची मागणी केली होती की एवढ्या सगळ्या जर प्रॉपर्टीज, असेट्स आणि पीएमएलए कायदा सुद्धा आपण त्याच बाबतीत सांगतो. तुम्हाला सुद्धा असं वाटतं का की या सगळ्या प्रकरणात ईडी चौकशी व्हावी? हे केवळ मलाच नाही तर सर्वसामान्य जनतेला सुद्धा वाटतं. सर्वसामान्य जनता, मध्यमवर्गीय माणूस साधा पुण्यात फ्लॅट घेत असताना सुद्धा EMI भरून भरून थकून जातो. नोकरीतून मिळणारा पगार आणि EMI याचं गणित जुळवताना त्रास होतो. आणि असं असताना जर एखाद्या व्यक्तीच्या इतक्या मालमत्ता जर आढळून येत असतील तर त्याचा नेमका सोर्स काय? आणि अशा पद्धतीनं जेव्हा विरोधी पक्षातला जर एखादा व्यक्ती अशा प्रक्रियेमध्ये जर सापडला असता तर ईडीची किती तात्काळ कारवाई झाली असते हे आपण अनुभवातून जाणतो. परंतु केवळ सत्ताधाऱ्यांचं अभय असल्यामुळे या गोष्टी झाकल्या जात आहेत का? आणि जर असं झाकलं गेलं तर न्याय आणि कायदा सगळ्यांना सारखा असतो हा जो सर्वसामान्य जनतेचा जो समज आहे याला तडा जाऊ नये ही सत्ताधाऱ्यांकडून खरं तर अपेक्षा आहे. आणि त्यामुळे जर अशी अनियमितता असेल तर तो कोणीही असो त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. एखाद्या मंत्र्याचं आणि नैतिकतेचं एक समीकरण असतं. कुठेतरी या समीकरणाचा आधार घेत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं वाटत नाही? महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची ही परंपरा लाभलेली आहे आणि या आधी आपण अनेक घटना अशा पाहिलेल्या आहेत की नैतिकतेच्या आधारावर किंवा चौकशी निष्पक्षपातीपणानं व्हावी म्हणून चौकशी पूर्ण होईपर्यंत अनेक सन्माननीय नेत्यांनी राजीनामा दिल्याचा हा इतिहास महाराष्ट्राचा आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राकडे एक सुसंस्कृत राजकारणाची परंपरा म्हणून पाहिलं जातं. आणि असं असताना जेव्हा धनंजय मुंडेंचं सातत्यानं नाव येत आहे आणि तरी सुद्धा ते राजीनामाही देत नाहीयेत किंवा ही चौकशी निष्पक्षपातीपणाने होईल याविषयीचा विश्वास सर्वसामान्यांच्या मनामध्ये तयार होत नाहीये, ही परिस्थिती पाहिली तर नैतिकतेच्या आधारे हा धनंजय मुंडेंनी राजीनामा हा दिला पाहिजे जेणेकरून चौकशी निष्पक्षपातीपणानं झाली पाहिजे. आणि सरपंच संतोष देशमुख यांना खरं तर न्याय मिळणं ही गरज आहे. कारण ही केवळ संतोष देशमुखांच्या कुटुंबाचा विषय नाही, हा सर्वसामान्य जनतेचा कायदा आणि सुव्यवस्थेवर जो विश्वास टिकला पाहिजे त्याचा विषय. माझ्याकडे अशी कुठली खात्रीशीर अशी माहिती नाही आहे. आणि भरलेल्या ग्लासमध्ये जाण्यासाठी पाण्याला आधी जागा रिकामी लागते, तशी काही पिंपरी चिंचवडमध्ये फार जागा तिकडे रिकामी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे अजून या केवळ चर्चा आहेत, या केवळ अफवा आहेत. कानावर आलेल्या गोष्टी या जोपर्यंत समोर त्याची शहानिशा होत नाही त्यावर भाष्य करणं योग्य. यापूर्वी जेव्हा राजीनामे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी दिले होते त्यावेळेस मोठा दबाव हा भाजपकडनं टाकला जात होता. आंदोलनाच्या मार्फत असेल किंवा अन्य मार्फत असेल. आता असं एक दिसते की विरोधी पक्ष दबाव टाकताना किंवा काही आंदोलन करताना दिसत काय होतं?
नाही, विरोधी पक्षाच्या बाबतीत जर म्हणत असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही सातत्यानं मागणी केली जाते. सर्वपक्षीय मोर्चे निघतात, सर्वपक्षीय आंदोलनं ही निघतात आणि यानंतर खरं तर नैतिकतेसाठी दबाव टाकावा लागेल तर त्याला नैतिकता म्हणत नाहीत. नैतिकता ही स्वतः आतून येते आणि त्यामुळं नैतिकतेच्या दृष्टीनं राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यापेक्षा जर खरोखर नीतिमत्ता शाबूत असेल तर तो राजीनामा दिला पाहिजे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.